नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. बघा किती मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्या आपण गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. मस्त असा फटाफट अंडा भुर्जी तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहे. आपण घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी, त्यामध्ये आपण मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चॉप केलेल्या, कांदा आहे 2 कांदे जे आपले आहेत ते कापून घेतलेले आहेत, टमाटर घेतलेले आहेत आपण कापून मस्तपैकी, आणि ही 2 अंडी दिसत आहेत ते आपण घेतलेले आहेत. पिंक सॉल्ट घेतलेलं आहे, नॉर्मल सॉल्ट पण तुम्ही यूज करू शकता. तर आता हे अंडी बघा मी आता ह्याच्यामध्ये बाउलमध्ये फोडून घेतलेली आहे. पट्टापट होणारी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी तर एकदम उत्तम ऑप्शन आहे आणि माझी तर सगळ्यात फेवरेट डिश आहे. तर आपल्याला हे अंडी दिसत आहे चांगले. आपण आता ह्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. आपण केलेलं आहे ग्रीन चिलीज ॲड केलेले आहे, चॉप केलेला ऑनियन ॲड केलेला आहे, पिंक सॉल्ट ॲड केलेलं आहे आणि हे आता आपलं फेटून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणाकोणाचं अंडा भुर्जी असो, अंड्याची पोळी असो, ऑमलेट असो, वेगवेगळे प्रकार असो, अंड फेवरेट आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हे मी स्वतः ट्राय केलेलं आहे. आई आहे बाजूला, तुम्ही बघू शकता. आता हे आपलं मिश्रण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टमॅटोज. हे चॉप केलेले टमॅटो ॲड करायचे. टमॅटो ऑप्शनल असतात, कोणाकोणाला टमाटर आवडत नाही, ते इन्स्टेड ऑफ दॅट ते चीज टाकू शकतात. भरपूर वेगवेगळ्या प्रकारे ही डिश बनू शकते. तर मस्त असं हे मिक्स केलेलं आहे. याला ना आपण हिरवा धनिया टाकायचा आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे आपण, आणि फटाफट काय करणार आहे मी आता हे सगळं मिक्स करून ना आता हे पॅनवरती टाकून देणार आहे. आता मला तर जाम भूक लागलेली आहे. हे आपलं मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे. तर आई पण आपल्याला हेल्प करते. मिश्रण मिक्स केलेलं आहे आपण चांगलं. ह्याच्यामध्ये आपण सगळ्या नेसेसरी गोष्टी टाकलेल्या आहेत. हे आपण अंडं ॲड केलं आहे आता ह्याच्यामध्ये पॅनमध्ये फक्त 2 चम्मच ग्रीस करून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे. आणि असं मस्त असा कलर दिसतोय बघा, किती रेड कलर दिसतोय टमॅटोचा, ग्रीन कलर दिसतोय मिरच्या आणि कोथिंबीरचा, कांद्याचा मस्त असा कलर दिसतोय. मस्त असं त्याला रंगसंगती आलेला आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी झालेलं आहे. मला शुअरिटी आहे. आणि तुम्ही ही डिश करून बघा की असं कोणाचं काम अडलं नाही पाहिजे. जर आई घरी नाही आहेत आणि तुमच्याकडे काय ऑप्शन नाही तर तुम्ही ही डिश बनवू शकता. तुम्ही जरूर ही डिश ट्राय करून बघा. हे बघा, हे मस्तपैकी मी असं तोडून काढलेलं अंडं. पहिलं मला ऑमलेटच बनवायचं होतं, पण आता हे मस्त असं बघून ना माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे. भुर्जी टाईप बनवलेलं आहे. आता हे तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकतात, पावाबरोबर तर उत्तमच लागेल. तर जरूर ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.